मी आरजे फॅशन डिझायनर. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपला ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लास सुरू होत आहे. तर ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये 45 डेजचा हा आपला ड्युरेशन असणार आहे, म्हणजे 45 दिवस आपला क्लास असणार आहे. तर 45 दिवसामध्ये अशा पद्धतीने आपण पोर्शन पूर्ण कव्हर करणार आहे. तर त्याच्यामध्ये ब्लाऊजचे प्रकार जे आहेत ते 4 टक्स, प्रिन्स कटोरी आणि कटोरी ब्लाऊज असे 3 पॅटर्नचे ब्लाऊज आपण शिकणार आहे. त्यामध्ये 32 ते 42 असे 6 पॅटर्नचे आपण म्हणजे 6 पॅटर्न साईजचे आपण कटिंग आणि स्टिचिंग शिकणार आहे. त्याचप्रमाणे आपण फ्रंट बोट नेक, बॅक बोट नेक, फ्रंट ट्रान्सपरंट आणि बॅक ट्रान्सपरंट असे नेटचे पण ब्लाऊजचे प्रकार शिकणार आहे. त्याचबरोबर ब्रायडल 4 ते 5 ब्लाऊजचे टोटल 9 डिझायनर ब्लाऊज पण त्या पोर्शन मध्ये शिकणार आहे. तर ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये आज पहिल्या दिवसामध्ये आज आपण 32 मापाचे पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूया. हाय, तर मी आजच्या कंटेंट तर चला तर मैत्रिणींनो, आज आपण 32 मापाचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहूया. तर 32 मापामध्ये हे आपलं मेजरमेंट आहे. तर पूर्ण उंची जी आहे ते आपली 13 आहे. 13 + 1 इंच असं आपण मेजरमेंट वाढवून घेणार आहे. छाती आपली 32 ची आहे. तर 32चा चौथा भाग 8 + 2 इंच आपलं शिलाई मार्जिन जे असतं फिटिंगसाठी ते घेतो आपण. कंबर जे आहे 26 आहे, ते आपली 26 फिटिंगसाठीच लागणार आहे. त्याच्यामध्ये काय आपण वाढीव घेणार नाहीये. परत दंडघेर जो आपला 5 आहे तो फिटिंगलाच 5 दंडघेर लागतो. स्लीवचं माप काढण्यासाठी आपण छातीचा चौथा भाग असं फॉर्म्युला यूज करतो. भाई उंची जी आहे ती 4 आहे. कॉटनचं ब्लाऊज शिवणार आहे आपण, त्याच्यामुळे काय करणार आपण +2 इंच वाढवून घेणार आहे. जेव्हा कॉटनची स्लीव असते त्यावेळेस आपल्याला 2 इंच वाढीव उंचीमध्ये घ्यायचं असतं. तर मागचा गळा जो आहे तो 8 इंचाचा आहे आणि पुढचा गळा जो आहे तो 5.5 असं. तर गळ्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने वाढीव माप घ्यायचं नसतं, आपल्याला जे ऍज इट इज आहे तसंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे आपलं मेजरमेंट आहे. त्या मेजरमेंटनुसार आता आपण पेपर कटिंग कसं करायचं ते पाहूया. हा जो आपला पेपर आहे तो आपला सिंगल पेपर आपण डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे. याच्या ठिकाणी तुम्ही घरी प्रॅक्टिस करायसाठी न्यूजपेपरचा पण यूज करू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण पेपर आपण इक्वल घडी करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं, आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. तर पूर्ण उंची घेताना तुम्हाला काय करायचं, बरेच जण काय करतात वरच्या साईडनं खाली घेतात, खालच्या साईडनं कोणी कसंही माप टाकतात. तर बंद बाजूवरती आपल्याला काय खालच्या साईडनं वरच्या साईडकडे 14 इंच अशी उंची घ्यायची आहे. तर बरोबर आपली 13 इंच उंची आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 1 इंच वाढवून 14 वरती बरोबर मार्किंग घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे 14 इंच आपण बरोबर मार्किंग घेतलेलं आहे. आणि रुंदी जी आहे छातीचा चौथा भाग 8 + 2 इंच अशी रुंदी आपण 10 वरती बरोबर मार्किंग करून घेणार आहे. तर सरळ रेषेमध्ये तुमचा चौकोन येण्यासाठी तुम्ही 2 ठिकाणी असं मार्किंग करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला लाईन करून घ्यायचंय. आणि रुंदी जी आहे ती बरोबर 10 इंच अशी घेतलेली आहे. आता आपण गळा रुंदी आणि शोल्डर घेणार आहे. तर गळा रुंदी नेहमी आपल्याला 2.5 इंचाचीच घ्यायची आहे. ते इथं टिक करून घेतोय. त्याच्यानंतर 3.25 आपलं शोल्डर घेणार आहे आपण. 3.2 3च्या पुढे 2 रेषा असं बरोबर 3.25 इंच आपण शोल्डर घेणार आहे. आणि तिथून मुंडा जो आहे तो नेहमी आपला 6 इंचाचाच राहणार आहे. तर आपण 6 वर बरोबर टिक करून घेणार आहे. आणि पुढचा गळा जो आहे तो 5.5 म्हणजेच 5.5 असा आहे. तर आता आपण हे काय करणार, पूर्ण लाईन क्रिएट करून घेणार आहे. अशा पद्धतीने पुढचा गळा आणि मुंड्याचे आकार आपण देऊन घेतलेला. आता आपण काय करणार आहे, आर्मोलच्या साहाय्याने, तुमच्याकडे आर्मोल नसेल तरी तुम्ही हाताने पण शेप देऊ शकता. इथं आपण फक्त काय करणार आहे, राऊंड शेपला इथून अर्ध्या इंचाच्या अंतरावरून बरोबर असं राऊंड करून घेणार आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला पुढचा गळा. त्याच पद्धतीने आपल्याला जो मुंड्याचा आकार आहे ते आपण बरोबर 1.25 इंचावरती घेतो. 1.2 वरती बरोबर आपल्याला टिक करायचंय. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच खाली घ्यायचंय. म्हणजे पहिला जो आर्मोल आहे तो 1.25 इंचाचा आणि तिथून अर्ध्या इंचाचा असे 2 आर्मोल शेप देऊन घ्यायचे आपल्याला, एक मागचा आणि एक पुढचा. तर इथं आपल्याला पहिला जो आर्मोल शेप आहे तो आतमध्ये आपण 2 पॉईंट जातो. त्याच्यामुळे 2 पॉईंट काय करायचे, तुम्हाला 1च्या इथून 2 पॉईंट मार्किंग केलं तरी चालेल, तो डायरेक्ट तुम्ही 2 पॉईंट केलं तरी चालेल. तर बाहेरचा जो आर्मोल आहे तो बरोबर आपण काय करणार आहे, अशा पद्धतीने इथे टच करून घेणार आहे. फक्त तुम्हाला असं आर्मोल शेप जॉईंट करून बरोबर काय करायचंय, टक करून घ्यायचंय. तर हा झाला आपला बाहेरचा आर्मोल. त्याचबरोबर दोन्ही मार्किंग जिथे जुळतील अशा पद्धतीने आर्मोल शेप ठेवून आपल्याला पुढचा आर्मोल म्हणजेच मुंडा आखून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने झाला आपला हा पुढचा म्हणजेच पुढच्या साईडचा मुंडा आणि हा बॅक साईडचा मुंडा. तर दोन्ही आर्मोल म्हणजेच मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत. पुढचा गळा पण झालेला आहे. आता आपण घेणार आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी जी आहे 4 टक्सच्या मापाला
आपण 2 आणि 2.5 घेतो. इथे 2 ठेवायचे आणि इथं 2.5 इंच घ्यायचे. तर 2.5 इंच घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपला जो टक्स पॉइंट असतो तो 3.5 इंचावरती असतो, तिथे एक टिक मार्क करून घ्यायची आणि 2 इंचाची लाईन जी आहे आपली ती बरोबर इथं 3.5 इंचाच्या पॉइंट पर्यंत सरळ घ्यायची आहे. आणि नंतर ना हा जो आपला तिरका क्रॉस अर्धा इंचाचा जो क्रॉसपट्टीचा शेप आहे तो नंतर असा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तुमचा क्रॉसपट्टीचा शेप एकदम बरोबर येईल. बरेच जण काय करतात, असं डायरेक्ट शेप मारतात तर तिथं क्रॉसपट्टीचा पॉइंट येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, 3.5 डॉट वरती बरोबर टिक करून इथं 2 इंचाची लाईन सरळ घ्यायची आणि तिथून नंतर अर्धा इंच असं क्रॉस घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला आता 4 टक्सचे पॉईंट देऊन घ्यायचे. इथपर्यंत आपलं सर्व झालेलं आहे. तर आता 4 टक्सचं पॉईंट देताना जे आपलं हे राहिलेलं जे मार्जिन आहे क्रॉसपट्टी आणि गळ्याच्या मध्यंतरी, ते आपल्याला काय करायचं, मोजून घ्यायचं. तर आपलं आलेलं आहे 6 इंच. तर त्याचा मध्य करायचा. तर मध्य करताना बरोबर 3 इंचावरती आपण मध्य केला आणि टक्स पॉइंट जो आहे तो आपल्याला 3.5 इंचावरती घ्यायचा आहे. तर मध्य सेंटर जो आहे तो काय करायचा, आपल्याला स्टार करून घ्यायचा आहे. स्टार काय करायचा आहे की आपण टक्स पॉइंट जे देणार आहे ते पॉइंट दिल्यानंतर तुम्हाला समजावं की स्टार हा मध्य सेंटर आहे आणि त्याच्यानंतर ना आपण 1.5 इंचावरती टक्स पॉइंट घेणार आहे. पुढे, मागे, खाली आणि वरती अशा पद्धतीने बरोबर 1.5 इंचावरती काय करणार आहे, आपण टक्स पॉइंट घेणार आहे. अशा पद्धतीने आपले 4 टक्स पॉइंट काय झाले. मध्य सेंटर बरोबर आपण काय केलं, 3.5 इंचावरती स्टार करून घेतले. कारण स्टार म्हणजे मध्य सेंटर तुम्हाला ओळखायला यावं म्हणून आपण स्टार केला. त्याच्यानंतर 1.5 इंच इकडे, 1.5 इंच समोर, 1.5 इंच वरती क्रॉस आर्मोल साईडला आणि 1.5 इंच खालच्या साईडला. तर बरोबर आपण काय करणार ते मार्किंग इथं ड्रॉ करून घेणार. अशा पद्धतीने आपलं 4 टक्सचे जे पेपर कटिंग आहे ते झालेलं आहे. आता आपण स्लीवची पेपर कटिंग काढणार आहे. त्याच्यानंतर परत डबल रिव्हिजन एक मी तुम्हाला सांगणार आहे, एकदा रिपीट परत. आता आपण स्लीव्स पेपर कटिंग काढण्यासाठी काय करायचं, आपल्याला पूर्ण उंची. तर आपली पूर्ण उंची जी आहे ती 4 इंच आहे. तर आपण तिथे काय करणार आहे, 6 इंच घेणार आहे. पहिल्यांदा आपण एक अर्धा इंचची लाईन ड्रॉ करून घेऊ. ही आपली खालची लाईन. त्याच्यानंतर उंची जी आहे 4 + 2 अशी 6 इंचाची आपण उंची घेणार आहे. आणि रुंदी आपली छातीचा चौथा भाग असा 8 इंच आपण बरोबर काय करणार आहे, स्लीवची रुंदी ठेवणार आहे. तर बरोबर हा चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे. हा झाला आपला चौकोन. बाहीची रुंदी छातीचा चौथा भाग असे 8 इंच आहे आपली. आणि उंची जी आहे ती 6 इंच आहे. 6 इंच उंची आणि रुंदी 8 इंच. आता आपण काय करणार, स्लीवचा शेप देण्यासाठी वरून खाली म्हणजेच वरच्या लाईन पासून इथं बरोबर समोरच्या भागाला इथे 2.5 इंच खाली घेणार आहे. 2.5 इंच खाली घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, 1 इंचापर्यंत सरळ लाईन घेणार आहे. सरळ लाईन झाल्यानंतर जो आपला चौकोन आहे त्याच्या बरोबर ह्या टोकाला इथं काय करणार आहे, तिरकी क्रॉस लाईन मारून घेणार आहे. क्रॉस लाईन मारून झाल्यानंतर ना आपण काय करणार, याचा मध्य करणार आहे. आता स्लीवचा जो शेप आहे तो देण्यासाठी हे जे माप आहे आपलं ह्याचा मध्य करणार आहे. तर हे माप आहे आपलं 8 इंचाचं. तर 8 मध्ये 4 आणि 4चं परत 2 असे 3 भाग करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे 4 भाग. बरोबर याचा मध्य करायचा आहे 4 आणि तिथून 2 इंच आणि इथून 2 इंच असं 4 तुकडे करून घ्यायचे आपल्याला. तर पहिला जो डॉट आहे त्याच्या बरोबर अर्धा इंच वरती आणि तिसरा जो डॉट आहे त्याच्या अर्धा इंच खाली असं मार्किंग करून घ्यायचंय. आणि शेप देण्यासाठी पहिला जो राऊंड आहे तो बरोबर तिसऱ्या डॉट मधून खाली जाणार आहे स्लीव्स कडे. तुम्ही पाहू शकता, हळूहळू अशी प्रॅक्टिस करायची. पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना तुम्हाला लगेच जमणार नाहीये, पण प्रॅक्टिस करत करत राहिल्यानंतर बरोबर तुम्हाला शेप जमेल. आणि दुसरा जो राऊंड आहे तो पहिल्या पॉइंट मधून तिसऱ्या पॉइंट मध्ये जाणार आहे अशा पद्धतीने. एकदम सिंपल आहे पण थोडीशी डिफिकल्ट जाते प्रत्येक स्टुडंटला पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्स पण झालेली आहे. तर आता आपण बघूया पहिल्यापासून. तर अशा पद्धतीने हे आपले पूर्ण माप आहे. रुंदी 8 2 बरोबर 10.
अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे, फोरटक्सचं पेपर कटिंग ऑलरेडी रेडी झालेलं आहे. तर आता आपण परत एकदा रिव्हिजन घेऊया आणि त्याच्यानंतर पेपर कटिंग करूया. तर पहिल्यांदा आपण काय केले, पूर्ण उंची घेतलेली आपली. पूर्ण उंची झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, रुंदी घ्यायची. हा चौकोन पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे. पूर्ण चौकोन ड्रॉ करून झाल्यानंतर गळा रुंदी नेहमी आपल्याला 2.5 इंचाचीच राहणार आहे. त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते 3.2 असे 1.25 इंचाचं बरोबर राहणार आहे. आणि पुढचा गळा जसा ऍज इट इज माप आहे तसंच प्रत्येक वेळेस जसा असेल तसा घेणार आहे. म्हणजे आता आपला 32 मापाचा 5.5 पुढचा गळा आणि मुंडा हा जो आहे तो आपण नेहमी 6 इंचाचाच घेतो. तर मुंडा 6 इंचाचा चौकोन करून घेतला, पुढचा गळा चौकोन करून घेतला. त्याच्यानंतर पुढच्या गळ्याला इथून फक्त 1/2 इंचाच्या डॉट वरती बरोबर राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मुंड्याचे जे आकार आहे ते नेहमी आपल्याला 1.25 इंचावरतीच घ्यायचे. पहिला 1.25 इंचा, तिथून 1/2 इंच खाली 1.25 इंचावर असे 2 डॉट करून त्याच्यानंतर असं बरोबर शेप देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला क्रॉसपट्टीचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचे. क्रॉसपट्टी नेहमी आपली फोरटक्सला या साईडवरून 2 इंच आणि या साईडवरून 2.5 इंच अशीच राहणार आहे नेहमी. फोरटक्सचं कुठलंही माप असलं तरी पण आपली क्रॉसपट्टी जी आहे पेपर कटिंग मध्ये 2.5 आणि 2चीच राहणार आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, जर राहिलेलं अंतर आहे गळ्याचा आणि क्रॉसपट्टीच्या शेपच्या नंतर मध्य सेंटरला त्याचा मध्य करून बरोबर 3.5 इंचावरती इथं स्टार करून घेतलेला आहे. स्टार काय करायचंय की मध्य सेंटर तुमच्या लक्षात राहावं म्हणून स्टार करून घ्यायचं. नाही बऱ्याच वेळा काय करतात स्टुडंट, इथे डायरेक्ट डॉट करतात आणि ही लाईन अशी क्रिएट करून घेतात आणि तिथून पुढे तुमचा टक्स तयार होतो. तर ते सेंटर चुकून जातं. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला मध्य सेंटरला स्टार करायचं. त्याच्यानंतर 1.5 इंच साईडला, 1.5 इंच इकडे, 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली असे डॉट करून घ्यायचे आणि लाईन्स क्रिएट करून घ्यायच्या पट्टीने. तर अशा पद्धतीने हे फोरटक्सचं मेजरमेंट आपलं झालेलं आहे. तर तसं स्लीव्ह 32च्या मापाला स्लीव्हचा फॉर्म्युला जो आहे, छातीचा 4था भाग रुंदी आणि उंची तुमची जेवढी आहे तर कॉटनचं स्लीव्ह जर असेल आपली तर आपल्याला काय करायचं, 2 इंच वाढवून घ्यायचे. तर आपली उंची आहे 4 इंच, 4 इंच प्लस 2 असं 6 इंच उंची घेतली आपण आणि रुंदी छातीचा 4था भाग 8 इंच असं घेतलेली आहे. त्याच्यानंतर स्लीव्हचा शेप देण्यासाठी आपण वरतून खाली 2.5 इंच घेतलेला आहे इथं 2.5 अशा पद्धतीने. तर 2.5 खाली घेतल्यानंतर 1 इंचापर्यंत आपल्याला सरळ लाईन घ्यायची, म्हणजे दोन्ही स्लीव्हचे टोक आपले सेम राहतील त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 1 इंचापासून आपण ही तिरकी लाईन मारल्यानंतर याचे 3 भाग करून म्हणजेच मध्य सेंटर, परत त्याचा अर्धा आणि परत त्याचा अर्धा करून घ्यायचं. 3 पॉईंट आल्यानंतर पहिल्या डॉटच्या वरती 1/2 इंच आणि दुसऱ्या डॉटच्या वरती खाली 1/2 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. मार्किंग करून झाल्यानंतर पहिल्या डॉट वरून बरोबर तिसऱ्या डॉटच्या इथून इतर टप करायचंय आणि दुसऱ्या वेळेस पहिल्या डॉट मधून तिसऱ्या डॉट मध्ये जायचंय आणि पहिल्या वेळेस पण त्याच्या अगोदर पण पहिल्या डॉट मधून हे तिसऱ्या डॉट मध्ये जायचं. फक्त शेप दोन्ही वरचा आणि खालचा असं वेगवेगळे असणार आहे. तर अशा पद्धतीने टोटल जे मार्किंग आहे ह्याच्यामधलं हे 1 इंचाचं असलं पाहिजे. इथून 1/2 इंच वरती, इथून 1/2 इंच खाली, असं टोटल 1 इंचाचं तुमचं मेजरमेंट ह्याच्यामध्ये झालं पाहिजे. प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या गोष्टीची स्लीव्ह अशी तुम्हाला म्हणजे येत राहील. स्टार्टिंगला थोडंसं टफ जाईल पण प्रॅक्टिसने सगळं परफेक्ट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपलं पेपर कटिंग झाले. आता आपण काय करणार आहे, कटिंग करणार आहे. तर कटिंग करताना पण पेपर कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना नेहमी आपल्याला ह्या साईड वरून कटिंग करायचं आहे, कुठूनही मध्य सेंटरवरून सुरुवात करायची नाहीये. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, कमरेच्या साईडने बरोबर हे पेपर कटिंग करून घ्यायचंय आणि बाहेरच्या मुंड्यावरून पहिल्यांदा आपल्याला शेप कटिंग करायचं आहे. बऱ्याच जणांना समजत नाही, ते आतमधून कटिंग केलं तर बाहेरचा मुंडा कट होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचा म्हणजेच मागच्या साईडचा मुंडा असतो. खालचं जे पेपर कटिंग आहे ते आपलं बॅक साईड पार्ट निघणार आहे. त्याच्यामध्ये कमरेच्या साईडने बरोबर बाहेरच्या मुंड्यावरून आपल्याला असं पेपर कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण काय करणार, फ्रंट गळा जो आहे तो पेपर कटिंग कट करून घेणार आहे. पेपर कटिंग मध्ये फिनिशिंग खूप गरजेचं असतं तुमच्या ड्रॉइंग मध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता फ्रंट गळा झाल्यानंतर आपण काय करणार आहे, ह्या भागाचे 2 पार्ट म्हणजे फ्रंट आणि बॅक वेगवेगळ्या करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा बॅक साईडचा पार्ट आपला निघलेला, आपण ह्याच्यामध्ये परत काय करणार आहे, गळ्याची साईज वाढवून घेणार आहे. तर फ्रंट पार्ट मधून आता आपण काय करणार आहे, क्रॉस पट्टी कटिंग करून घेणार आहे. ही आपली क्रॉस पट्टी झाली आणि मुंड्याचा जो आकार आहे तो पण कट करून घेणार आहे फ्रंट साईड मध्ये. अशा पद्धतीने हा फ्रंट साईड आपला फोरटक्सचा ही क्रॉस पट्टी आणि आता बॅक पार्ट मध्ये आपला 8 इंचाचा जो गळा आहे तर मार्किंग करून बरोबर काय करणार आहे, आपण राऊंड शेप मधून हा गळा असा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट, क्रॉस पट्टी आणि फ्रंट पार्ट रेडी आहे. आता आपण स्लीव्हची कटिंग करणार आहे.
स्लीवची कटिंग करताना पण आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहिल्यांदा आपण खालची लाईन कट करून घेणार आहे, इथला एक्स्ट्राचा फॅब्रिक. त्याच्यानंतर ना हा सरळ पार्ट पूर्ण कट करून घेणार आहे. सरळ पार्ट कट करून झाल्यानंतर बरेच जण काय करतात, पहिल्या मुंड्याच्या शेपवरूनच कटिंग करून टाकतात, तर बॅक पार्ट जो असतो मुंड्याचा तो कट होऊन जातो. तसं नाही करायचं आपल्याला. काय याला पण बाहेरच्या शेपवरून पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचंय. कटिंग आणि मार्किंग तुमचं सेम फिनिशिंग राहिलं पाहिजे. कटिंग करताना चुकीचं कटिंग नाही केलं पाहिजे. स्लोली पण फिनिशिंग मध्ये काम करायचे, म्हणजे तुमचं काम पण परफेक्ट होऊन जातं. अशा पद्धतीने आपण हा शेप कटिंग करून घेतलेला आहे ओपन केल्यानंतर. म्हणजे तुमची स्लीव्स बरोबर झालेला आहे. हा फ्रंट साईडचा शेप असतो आणि हा बॅक साईडचा. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण पेपर कटिंग रेडी आहे. आता आपण ब्लाउज कटिंग कसं करायचं तो पाहणार आहे. तर चला पाहूया. हा आहे आपला 80 सेंटीमीटरचा ब्लाउज पीस. तर आपल्याला याला बरेच जण काय करतात, घडी फोल्ड करून घेतात, चेंज करून घेतात. तसं काही करायचं नाही. ऍज इट इज जशी घडी असते तशीच ठेवायची आहे आपल्याला. बंद बाजू आपल्याला पेपर कटिंग साठी नेहमी आपल्या समोरच घ्यायची आहे आणि पूर्ण उभा असा ब्लाउज पीस टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीस ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, ड्रॉइंग करून घेणार आहे. तर ड्रॉइंगला पण बरोबर तुमचं पेपर कटिंग ठेवून घ्यायचं तुम्हाला व्यवस्थित. अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉइंग करू शकता. हा आपला बॅक साइड झालेला आहे. आता आपण काय करणार, स्लीव्स आपल्या इथं बसलेला आहे बरोबर. तर आपण काय करणार, स्लीव्स पण इथं ड्रॉ करून घेणार आहे. ड्रॉइंग पण तुमचं एकदम छान फिनिशिंगने झालं पाहिजे. अशा पद्धतीने स्लीव्स झालेली आहे. आता आपण फ्रंट पार्ट पण इथं ठेवून घेणार आहे. तर फ्रंट पार्ट हा नेहमी बॅकच्या ऑपोजिट लास्टला ठेवायचा आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्ट पण ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी जी आहे आपली ती नंतर ना डबल फोल्ड मध्ये काढतो. कॉटनच्या ह्याला आपल्याला नेहमी काय करायचं, डबल फोल्ड मध्ये क्रॉस पट्टी काढायची. त्याच्यामुळे आपण अगोदर काय करणार, हे बाकीचे जे पेपर कटिंग आहे ते कट करून घेणार. आता तुम्हाला पाहायचंय, नेहमी आपल्याला काय करायचंय, बॅक पार्ट जो आहे तो पहिल्यांदाच इथे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ना स्लीव्ह जर तुमचं दुसरं मेजरमेंट मोठं असेल तर आपण थोडी ऍडजस्ट करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. आता इथं बसली म्हणून आपण इथंच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नेहमी आपल्याकडे कितीही मोठा छोटा ब्लाउज पीस असला तरी फ्रंट पार्ट जो आहे तो ऑपोजिट साईडला लास्टलाच ठेवायचा आहे. जेणेकरून काय होतं, काही जणी इथं ठेवतात मधात, मग तिथे छोटी पट्टी राहते, त्या पट्टीचा काहीच यूज होत नाही फॅब्रिकचा. पण जेव्हा आपण हे लास्टला ठेवतो आणि मध्ये जे फॅब्रिक राहतं त्याचा आपल्याला गळ्याला क्रॉस पट्ट्या, परत कंबरपट्टी वगैरे त्याच्यासाठी यूज होतो जास्त वाल्या फॅब्रिकचा. पण तर जर तेच तुम्ही हे पेपर कटिंग इथं ठेवलं आणि खाली पट्टी शिल्लक ठेवली तर पट्टीचा काही उपयोग होत नाही. आपल्याला क्रॉस पट्ट्या ज्या असतात गळ्याच्या क्रॉस मध्ये पाहिजे असतात, त्याच्यामुळे मोठा पार्ट इथं पाहिजे असतो. तर स्लीव्स बॅक आणि फ्रंट अशा पद्धतीने झाल्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे ते आपण डबल फोल्ड मध्ये काढणार आहे. कॉटनच्या ब्लाउज आपल्याला नेहमी डबल फोल्ड पट्टी लागते. तर अशा पद्धतीने आपलं पेपर कटिंग ड्रॉ करून झाले. आता आपण काय करणार आहे, कटिंग करणार आहे. कटिंग करताना पण पेपर कटिंग सारखंच नेहमी ह्या साईड वरून कटिंग करायचे तुम्हाला. तर अशा पद्धतीने बरोबर फिनिशिंग तुम्हाला काय करून घ्यायचे, तुमचं पेपर कटिंग जे आपलं ब्लाउज कटिंग आहे ते करून घ्यायचं. पहिल्यांदा असं पूर्ण कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर ना बरोबर गळ्याचा शेप कट करायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट झालेला आहे. गळ्याचा शेप. आता आपण फ्रंट पार्ट. जसं आपण ड्रॉ करतो त्याच पद्धतीने एकदम फिनिशिंग मध्ये कटिंग पण तुमचं झालं पाहिजे. हा आपला फ्रंट गळा आहे. हा फ्रंट पार्ट. त्याच्यानंतर कधी कधी तुमचं ब्लाउज इथं मिसमॅच थोडासा असू शकतो, तर तुम्ही त्याला असं जुळवून घेऊ शकता. आता आपला बरोबर आहे, पण कधी कधी थोडंसं अर्धा इंच मागे पुढे असलं तर त्याला तुम्ही इकडचं कटिंग झाल्यानंतर जुळवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता आपण स्लीव्स कटिंग करू.
क्रॉस पट्टी कटिंग करणार आहे. तर क्रॉस पट्टी कटिंग करताना जेव्हा आपल्याला अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळेस क्रॉस पट्टीची साईज आहे ती वाढवून घ्यायची असते. इकडून 3 इंच आणि 3 आणि 3.5 आपण क्रॉस पट्टी काढतो. पण जेव्हा आपण डबल फोल्ड घेतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच कमी पाहिजे असते. तर अर्धा इंच कमी पाहिजे तर आपण याच्यामध्ये फक्त आपली काय करणार आहे, अर्धा इंचच क्रॉस पट्टी वाढवून घेणार. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग पण वाढवून घेऊ शकता किंवा डायरेक्टली पण वाढवून घेऊ शकता. आपल्याला स्टिचिंग मध्ये अर्धा इंच जाणार म्हणून आपण अर्धा इंच क्रॉस पट्टी डबल फोल्डेडला वाढवून घेणार आहे. मग बऱ्याच गोष्टी अशा असतात की व्हिडिओमध्ये कधी कधी समजत नाही, तरी पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आणखी क्लॅरिटी येत जाईल. बरोबर तुमच्या साईजच्या नुसार आपण डबल फोल्ड क्रॉस पट्टी असल्यामुळे फक्त अर्धा इंच म्हणजे 3 आणि 2.5 घेणार आहे. ती स्टिच होऊन इकडे 2.5 आणि इकडे 2 बरोबर शिल्लक राहते. अशा पद्धतीने आपण इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहे, ती कट करूया. अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी पण कटिंग झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, गळ्याच्या पट्ट्या आणि कंबर पट्टी काढणार आहे. तर गळ्याचे पट्टे काढताना तुम्हाला काय करायचं आहे, ते आपलं सरळ असं इक्वल फॅब्रिक आहे तर त्याच्यामध्ये बरोबर असं नाहीतर असं क्रॉस कटिंग करायचं आहे आपल्याला. कारण गळ्याला आपल्याला गोटपट्टी जी आहे ती नेहमी क्रॉस मध्येच पाहिजे असते. ज्यांना जमत नाही ते असं बरोबर पट्टीच्या स्केलच्या सहाय्याने 1.5 इंचाची लाईन बरोबर ड्रॉ करून घेऊ शकतात आणि कटिंग करू शकतात. तर अशा पद्धतीने बरोबर आपण काय करणार आहे, ड्रॉ करून घेतलेले आता आणि हे कटिंग करणार आहे. दीड इंचाची पट्टी तुम्हाला बरोबर ड्रॉ करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये ती लावता येते. तर अशा ठिकाणी कटिंग झाल्यानंतर बऱ्याच जणांना समजत नाही, बरेच जण क्रॉस ठेवतात पण त्यांना ते स्टिच करायला जमत नाही व्यवस्थित. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला सरळ सरळ कटिंग करून घ्यायचं म्हणजे तुमचं जमलिंग होणार नाही क्रॉस पट्टीमध्ये. अशा पद्धतीने दोन्ही पण टोक आपल्याला सरळ करून घ्यायचं म्हणजे जॉईंट करायला आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. हे आपल्या झाल्यात गळ्याच्या म्हणजेच गोटच्या पट्ट्या. त्याच्यानंतर आता आपण कमरेसाठी 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आपल्याला. तर आपण बरोबर हे राहिलेल्या फॅब्रिक मध्ये इथं 2.5 इंचाची पट्टी आपण कट करून घेतली, पण आपल्याला ही कमी पडणार आहे म्हणून आपण काय करणार आहे, ह्याच्या मधला एक तुकडा याला जॉईंट लावायला ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपली कंबर पट्टी, त्याच्यानंतर हे गळ्याच्या गोट पट्ट्या आणि हा जो आपला फ्रंट गळ्यामधून जो कटिंग केलेला पार्ट असतो याला आपल्याला काय करायचं, कटिंग करायचं असं. आणि तो बरोबर हुकच्या पट्टीला आपल्याला यूज करायला येतो. हुकची पट्टी पण आपली 2 ते 2.5 इंचाची अशी असते. ती डबल फोल्ड आपण जॉईन केल्यानंतर सिंगल 1.25 इंचाची लागते आपल्याला. आणि बॅक पार्टच्या गळ्यातून जो पट्टी निघालेली असते म्हणजे बॅक गळा जो कटिंग झालेला असतो हा डबल फोल्ड असतो, याला आपल्याला बरोबर 1.25 इंचावरती असं फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचे. हे आपल्याला लूप म्हणजेच हुक अडकवायच्या पट्टीला कामी पडतो. नेहमी आपल्याला फ्रंट गळा आणि बॅक गळा जो आहे, फ्रंट गळ्याची हुकची पट्टी आणि बॅक गळ्याची लूपची पट्टी, अशा पद्धतीने बरोबर हे पेपर कटिंग म्हणजेच ब्लाऊजचं कटिंग निघतं आणि तुम्हाला एक्स्ट्रा ब्लाऊज पीसची गरज नाही पडत. तर हे आपलं जे आहे ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट, स्लीव्ज आणि क्रॉस पट्टी आणि हे बाकीचे आपले कटिंग. तर ह्याच्यामध्ये आपण आता ड्रॉ करून घेणार आहे, तेही तुम्हाला सांगते. याचा बरोबर मध्य सेंटर घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथून 3.5 इंचावरती बरोबर स्टार पॉइंट आपला झाला. तिथून आपल्याला 1.5 इंच खाली, 1.5 इंच इकडे, 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच साईडला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला बरोबर इथे असे क्रॉस लाईन मारून घ्यायच्यात, जेणेकरून तुमची स्ट्रेट लाईन पुढे जाणार नाही. आणि याला काय करायचं, आपल्याला दुसऱ्या साईडला असं फोल्ड करून सेम काय करायचं, थपथप मारून घ्यायचंय. सेम आधी इक्वल करून घ्यायचं आणि याला असं थपथप करून घ्यायचं, जेणेकरून तुमचं काय होणार आहे, मार्किंग इथं येणार आहे म्हणजे आपण मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने. हे झाला आपला फ्रंट भाग. हा बॅक पार्ट. बॅक पार्टला पण तुम्ही बरोबर मध्य सेंटर वरून 4 इंचावरती डॉट करून घ्यायचे आणि तिथून उंची जी आहे ती आपली 5ची असणार आहे टक्स पॉइंटची आणि रुंदी जी आहे ती 1/2 इंचाची असणार आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा. हा झाला आपला बॅक पार्ट. हा फ्रंट पार्ट, क्रॉस पट्टी, स्लीव्ज आणि या गळ्याच्या पट्ट्या आणि कंबर पट्ट्या.
तर अशा पद्धतीने आजचा आपल्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग झालेला आहे। तर मैत्रिणींनो, आज आपला ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये फर्स्ट डे आपला कंप्लीट झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग शिकून झालेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।